माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू ज्यासाठी ती धाड पडली होती तो काळा पैसा त्यांनी कुठे लपवून ठेवलाय? तुझी बहीण आर्यनला भेटायला जाते. हे स्वीटी सॉरी मला थोडा उशीर झाला ना. स्वीडी सगळी प्रॉपर्टी आणि पैसा आमच्याच ऑफिसमधल्या एका शिपायाच्या नावावर आहे. रेडकर त्याचं नाव. अहिल्या काकू घरी जाऊन तुझ्या नवऱ्याला जे काय सांगणार आहे त्यानंतर तुझी जी काय अवस्था होईल ना जानकी ती मला स्पष्ट दिसतेय. जना काय झालं? तुझा चेहरा कसा दिसतोय? कसा दिसतोय म्हणजे काय? तसाच दिसणार आहे. बातमी तशी आहे ती ऐकलीस तू तर तुझा चेहरा बी पांढरा फटक पडाल. जना काय झालंय? एव्हाना टीव्हीवर बातम्या सुद्धा सुरू झाल्या असतील पण ज्याच्या घराला आग लागली तो मात्र गपगुमान झोपला या अंथरुणात. जना स्पष्टपणे बोलशील का काय झालंय ते? उगाच शब्दांचा खेळ मांडू नकोस. खेळ मांडू नये तर काय करू? समजा आयुष्यच खेळ मांडल्यागत झालंय. जना काय झालंय स्पष्टपणे सांगशील? जे काय सांगायचं ते पटकन सांग. योगंदरे कसं सांगू तुला? जना आता बोलशील? उगाच टेन्शन वाढवतोयस तू माझं. सांगतो. डोकं शांत ठेवून ऐक. आपल्या नेरळच्या फार्म हाऊसवर इन्कम टॅक्स वाल्यांनी धाड टाकली. काय? तू तू काय बोलतोस? तुला कळतंय जना? जे झालंय तेच सांगतोय. सगळा ऐवज सापडलाय पोलिसांना. कोणी दिली ही बातमी पोलिसांना? आणि सगळे झोपले होते? बातमी कशी गेली कोणी नेली काय बी कळलं नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा बातमी देणारा आणि ऐकणारा दोघांची बी मानगूट माझ्या मुठीत असावी. या सगळ्यानंतरच्या गोष्टी झाला. आत्ता काय करायचं ते आधी ठरवा. रेडकर कुठे? फरार झालाय. पोलीस शोधतायत त्याला. तो जर का पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी तोंड उघडला तर आपण गोत्यात येऊ. नाही झाला. सगळ्यात आधी त्या रेडकरला शोधून काढ. आज आयकर विभागानं नेरळमधील एका फार्म हाऊसवर छापा घालून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात 1 कोटी रुपयाची रोख रक्कम सुद्धा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही सगळी मालमत्ता दैनिक जागर या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या एका शिपायाच्या नावावर आहे. महिना 5,000 रुपये पगार असणाऱ्या शिपायाकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आली कुठून? पोलीस याचाच तपास करीत आहेत.
सूर्यकांत रेडकर नामक हा शिपाई फरार झाला आहे. पोलिसांना दाट संशय आहे की या प्रकरणात कुठल्या तरी बड्या आसामीचा हात असेल. पण हे सिद्ध होण्यासाठी सूर्यकांत रेडकर पोलिसांच्या हातात सापडणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच पुढील तपास यंत्रणेस वेग मिळेल. या प्रकरणात दैनिक जागरच्या युगंधरा सरतापेंचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मी प्राची देसाई, जी24 ताससाठी नेरळ. अभिनंदन, मानलं तुम्हाला. यावेळी गोळी योग्य ठिकाणी लागली. तरी नेम चुकलाच. आता फक्त हा रेडकर पोलिसांच्या आधी आपल्याला सापडायला हवा, मग मजा येईल. म्हणजे अजूनही बरीच खेळी बाकी आहे म्हणायची. अजून तर कुठे टॉस उडवलाय, खऱ्या खेळाला सुरुवात व्हायची आहे. पण तुम्हाला वाटतं युगंधरा सरतापे इन्कम टॅक्सच्या कचाट्यात सापडतील? मला एखाद्या गोष्टीचा शेवट दिसल्याशिवाय मी त्या गोष्टीला सुरुवातच करत नाही. मला धडा शिकवायला निघाली होती काय? नाही, या युगंधरा सरतापेला रस्त्यावर आणला ना, नरसिंह किल्लेदार नाव सांगणार नाही मी. जानकी, जानकी, जानकी. तुम्ही काय झालं? काही झालेलं नाहीये. चला, मी मगापासून हाका मारतोय, तुझं लक्ष कुठे आहे? तुम्ही कधी आलात? अगं आत्ता चालू तुझ्या समोर. काय झालंय जानकी? हा, असं का बोलतेस तू? आणि आज तू कुठे बाहेर गेली होतीस? तुम्ही अहिल्याताईंकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्या उगीच काहीतरी आचरडासारखं बोलताय. आता अहिल्याच्या विषयामध्येच कुठे काढलास? मी तिच्याविषयी बोलतच नाही, पण मला गणेश विषयी मात्र बोलायचं आहे. काय चाललंय तुझं? गणेशकडे पाहिलेस अलीकडे? त्याची ही अवस्था मला अजिबात भावत नाही. आणि त्याच्या ह्या अशा अवस्थेला जानकी तू जबाबदार आहेस. मी काय केलंय? मग कुणी केलंय? जानकी, तुलाही माहिती आहे गणेशला तुझा किती लळा आहे. पण गेले काही दिवस मी बघतोय तू त्याला अजिबात वेळ देत नाहीस, त्याच्याशी नीट बोलत सुद्धा नाहीस. काय झालंय जानकी? काही नाही. काही नाही? काहीतरी लपवतेस जानकी. काहीतरी झालंय जे तू मला सांगत नाहीयेस. जानकी, काय झालंय? जानकी, काय झालंय ते मला सांग. तुला गणेशची शपथ आहे. जना काका, हे सगळं काय झालंय? मी तुला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला सुद्धा काय माहित नव्हतं. आपल्या नेरळच्या फार्म हाऊसवर छापा टाकून इन्कम टॅक्सवाल्यांनी तिकडची समधी प्रॉपर्टी सील केली आहे. हे सगळं मलाही माहिती आहे. मला हे कळत नाहीये की ही बातमी फुटली कशी. कर्व, त्या कर्वला
पण त्या नरसिंहाच्या गोटात पाठवता होता ना, त्या नरसिंहाची माहिती काढण्यासाठी. मला तर वाटतंय हा कर्वच फुटला असणार. पण कर्वे तर आपल्या विश्वासातला माणूस, मग तो कसा काय फुटेल? त्या नरसिंहाच्या तावडीत एखादा दगड जरी सापडला ना, तर तो धाडा धाडा बोलायला लागेल, मी आपलं कर्व नरसिंहाच्या नुसत्या नजरेनंच गारठला असेल. तसं असेल तर नरसिंहाला मिळालेलं खूप मोठं यश म्हणावं लागेल याला. ते यश आपण त्याच्याकडं जास्त दिवस टिकू द्यायचं नाहीये. आधी आपलं काय जळलंय ना त्याच्याकडे लक्ष देऊया, मग दुसऱ्याला जाळायचा विचार करूया. कर्वचं काय करायचं? कर्वे कर्वेचं काय करायचं? कर्वेचं काय करायचं याचा विचार नरसिंहालाच करू दे. सध्या त्याचा पाहुणा आहे ना तो. आपण तरी या सगळ्यातून लवकरात लवकर कसं बाहेर पडता येईल याच्याकडे लक्ष देऊया. वामन दादा, तसं काही नाहीये. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मग तूही विश्वास ठेव माझ्यावर. गोष्ट कितीही मोठी, कितीही महत्वाची असली तरी मीही कोणालाही सांगणार नाही. कारण मला हे नक्की माहिती आहे की कुठली तरी गोष्ट लपवून तू तुझा स्वतःचा असा कुठलाही स्वार्थ साधणार नाहीस. जानकी, काय झालंय? जानकी, ह्या घरात तुझ्यावर कोणी काही जबरदस्ती करतंय का? तुला कुठली गोष्ट करायला भाग पाडतंय का? जानकी, तुझ्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात का? जानकी, तुला कोणी काही बोललंय? राधिका, अहिल्या यांच्यापैकी कोणी काही तुला बोललंय का? माझं काही चुकलंय? नाही, घरातलं कोणी मला नाही त्रास देते. घरातलं कोणी त्रास देत नाहीये. म्हणजे जिच्यामुळे त्रास होतोय ती व्यक्ती या घराबाहेरची आहे. ती व्यक्ती ह्या घराबाहेरची आहे. घराबाहेरची तरी कसं म्हणून? काय बोललीस जानकी? आता काय ते स्पष्ट बोल. जानकी, काय झालंय ते मला स्पष्टपणे सांग. माझी काही मदत हवी असेल तर ती घे. जानकी, जानकी, कुणाच्या दडपणाखाली तू ही अशी जगतीयेस? हा, बघ इकडे, माझ्याकडे बघ. एरवी साधं बोट ठेवायला सुद्धा जागा नसलेलं तुझं वागणं, आणि मग तू अशी चुकांवर चुका, चुकांवर चुका. जानकी, इकडे बघ. तू अशी चुकांवर चुका का करतेस? जानकी, तू अशी चुका. मला चुका करायला भाग पाडतोय. तो कोण? तो माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही कोणाला यातलं काही सांगणार नाही. आधी तो कोण आहे मला सांग. कोणाला सांगायचं नाही सांगायचं ते मी ठरवीन. लाचार केलंय त्यांनी मला त्याच्या समोर. आता माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. कोणी तुला लाचार केलंय? कोण आहे तो?
जानकी माणूस घरातला असू दे, बाहेरचा असू दे, कोणीही असू दे, मी तुला याच्यातलं सोडवीन. पण मला आधी सांग, कोण आहे तो? जानकी, कोण आहे हा माणूस? जानकी, बोल, कोण आहे? आर्यन, आर्यन. त्रास देतोय मला. आपल्या अमृताचा नवरा आर्यन. आजार केलंय त्याने मला. आर्यन, तू त्रास देतोय मला. तू त्रास देतोय. आपल्या नवरा आर्यन. मला जानकी, माणसाच्या सहनशीलतेला सुद्धा एक मर्यादा असते, पण किती किती? हा आर्यन इतके दिवस हा तमाशा करतोय आणि घरातल्या एकाही माणसाशी तू चकार शब्दाने बोलली नाहीस. कोणाची जानकी, कोणाची भीती? या दीड दमडीच्या आर्यनची भीती? आपल्या घराकडे जर कोणी मान वर करून बघितलं ना, तर त्याच्या सकट त्याचं सगळं खानदान धुळीला मिळतं. मग तुला कोणाची भीती वाटली? भीती वाटली अगं, टाचा वर करून आपल्या बंगल्याच्या गेट मधनं आतमध्ये बघायची हिंमत होत नाही कोणाची. आणि हा आर्यन, त्यांनी आपल्या घरातल्या अब्रूला हात घातला. एवढंच नाही वामन दादा, तू हेही म्हणाला की जर मी त्याच्या मनाप्रमाणे वागले नाही तर तो अमृताच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट. तू वाईट वाटून घेऊ नकोस जानकी, पण ह्या सगळ्या प्रकरणात पहिल्यांदा तुला दोन मुस्कलात मारायला पाहिजे. कारण हे प्रकरण ह्या थराला जाण्याला फक्त तू कारणीभूत आहे. मी काय करणार होते आणि लाचार केलं होतं मला. लाचार त्यांनी केलं नव्हतं. लाचार तू स्वतःहून झालीस त्याच्या समोर. कळलं? प्रत्येक वेळेला घरातला कुठलाही प्रॉब्लेम घरातल्या कोणालाही विश्वासात न घेता सोडवायचा जो प्रयत्न करतेस ना तू, ते थांबाव आता. कोण समजतेस कोण तू स्वतःला? वामन दादा, अमृताने यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं आणि शिवाय काय? शिवाय काय? जानकी, हे सगळे तू स्वतः बनवलेले तुझ्या मनाचे खेळ आहेत. प्रत्येक वेळेला झाशीची राणी म्हणून प्रत्येक युद्ध आपण जिंकलं पाहिजे, हे जे तुझं चाललंय ना आता, हे सगळं बंद कर. नाहीतर एक दिवस स्वतःचं हास्य करून घेशील आणि तुझ्या बरोबर सगळ्या घराला खड्ड्यात घालशील. आर्यन आणि अमृताच्या लग्नाला मी पण पाठिंबा दिला होता. मला असं वाटत होतं की या सगळ्याला मी जबाबदार आहे. पास कर तुझ्या या सगळ्या भाकड कथा. जानकी, आता तरी शहाणी हो. मी सांगतोय तसं वाग. अगं, चांगुलपणा हा माणसाचा दागिना असतो, पण त्या चांगुलपणाची जर का बाहेर चेष्टा व्हायला लागली ना, तर ती कशी थांबवायची हे आपण आपलं ठरवायला हवं. मान्य, माझी चूक झाली, माझी खूप मोठी चूक झाली, पण त्याचं काय? आर्यनचं काय करायचं ते आता तू माझ्यावर सोड.
अमृता, सध्या तरी तू फक्त तुझा विचार कर. अमृताचा विचार मी करीन. अमृताला तर मी सही सलामत सोडवीनच. पण ह्या सगळ्या प्रकरणात तुझा मात्र बळी निष्कारण जाईल. तेव्हा आता तरी शहाणी हो आणि मी तुला जसं सांगतोय, जेवढं सांगतोय तेवढंच कर.